नमस्कार, मी नीलम देवकर आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज. पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी असली तरी मनोज जरांगे पाटील आणि मराठा क्रांती मोर्चात मतभेद असल्याचं उघड झालं असून मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन सर्वच मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात टाकून आरक्षण देण्यात यावं ही मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे. तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र सर्वांनाच मिळणार नाही, त्यामुळे ही मागणी सरकार किंवा न्यायालयात मान्य होणारी नसल्यानं मराठ्यांना असं आरक्षण मिळणार नाही असं मराठा क्रांती मोर्चाला वाटत आहे. आज एका पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळे यांनी माहिती देताना सांगितलं की आरक्षणाचा प्रश्न संवैधानिक मार्गाने सुटेल. आम्ही 52 मोर्चे काढलेले आहेत, त्याचबरोबर न्यायालयीन लढाई ही लढत आहोत. पण जरांगे पाटील ज्या पद्धतीने आंदोलन हाताळत आहेत त्याचा विचार करता मराठ्यांच्या हाती काही लागेल असं दिसत नाही. कारण सरकारनं पुन्हा एक कमिटी बनवली, पण त्याआधी तर आयोग नेमण्यात आला होता, त्याचं काय झालं असा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान येत्या 14 तारखेला मनोज जरांगे यांची आंतरवाली सराटी या गावी जाहीर सभा होत असून या सभेला 7 ते 8 लाख लोक येतील असा अंदाज वर्तवला जात आहे. मनोज जरांगे यांनी या सभेपूर्वी राज्यभरातील काही भागात दौरा केला, त्याला मराठा समाजानं चांगला प्रतिसाद दिला. परंतु मराठा क्रांती मोर्चानं मराठ्यांची जी ताकद एकवटवली होती ती 14 तारखेला दिसेल का हे पाहावं लागेल. सर, काय सांगा आजच्या पत्रकार परिषदेची का गरज वाटली? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आजच्या या सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या घडामोडींमुळे मराठा आरक्षणामध्ये राज्य शासनाचं कुठंतरी दुर्लक्ष होतं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. त्यामध्ये विशेषतः राज्य सरकार जे क्युरिटी पिटिशन दाखल करते त्याच्याकडे वारंवार दुर्लक्ष होतं आहे. कारण त्यामध्ये अनेक केस लॉ आहेत, वेगवेगळ्या घटनात्मक बाबी आहेत, त्या घेणं आवश्यक होत्या, परंतु राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. मग राज्य सरकार त्यामध्ये लक्ष का घालत नाही आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आश्वासनं राज्य सरकार का देतं आहे? म्हणजे मग एक आश्वासन द्यायचं आणि सुप्रीम कोर्टाकडे वेगळी याचिका दाखल करायची, वेगळं प्रकरण दाखल करायचं. नेमकं मग ही दुटप्पी भूमिका राज्य शासन का घेतं आहे हा पडलेला आम्हाला प्रश्न आहे. हे तुम्हाला आताच का सांगावं असं वाटतं? यामागची आपली भूमिका काय आहे? या अगोदरही आम्ही अनेक वेळेला गेले वर्षभर याच संभाजीनगर शहरामध्ये आम्ही अनेक बैठका घेतल्या आणि त्या बैठकाच्या वतीने आम्ही व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न केला. नुसतं सांगण्याचा प्रयत्न केला तर उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुद्धा आम्ही एक अहवाल दिला. त्यानंतर इथले पालकमंत्री भुमरे साहेब यांना एक अहवाल दिला. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांना सुद्धा एक अहवाल दिला. परंतु त्या अहवालावर त्यांनी कुठलंही भाष्य राज्य सरकारच्या वतीने केलेलं नाही. मग त्यामुळं याचा अर्थ सरळ आहे, याचं दुर्लक्ष होतं आहे. आणि आम्ही आजच काय करतो आहे, आम्ही 2 महिने वाट पाहतोय की राज्य सरकार काय करते, परंतु आज राज्य सरकारने आमच्या एका बांधवाला वेगळ्या प्रकारचं आश्वासन दिलं असल्यामुळं आम्हाला कुठंतरी आता आमच्या कायदेशीर बाजू पुढं आणाव्यात असं वाटलं, म्हणून आज आम्ही आपल्यासमोर आलो. आपलेच एक समाज बांधव जरांगे पाटील वेगळी मागणी करते असं तुम्हाला वाटतंय का? आणि त्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे का नाही? मला एकच म्हणायचं आहे, कोणाची मागणी रास्त आहे तर रास्त नाही आहे या प्रकारात मी जाणार नाही. पण भारतीय राज्यघटनेच्या 340व्या कलमानुसार जे काही केस लॉ आहेत, जे काही संदर्भ आहेत, जे काही घटनात्मक तरतुदी आहेत, त्यानुसार जे काही आरक्षण आम्हाला मिळणार असेल त्या प्रत्येक मिळणाऱ्या आरक्षणासोबत आम्ही राहू. त्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. म्हणजे कायद्यानं टिकणारं आंदोलन तुमच्या न्यायाने लढायला सिद्ध होईल असं तुम्हाला वाटतं? माझं स्पष्ट मत आहे की कायदेशीर लढाई केल्याशिवाय मराठा आरक्षण टिकणार नाही आणि मराठा आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. 14 तारखेला होणाऱ्या समाज बांधवांच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित लावणार आहात. एक समाज बांधव म्हणून मीच नाही तर माझ्या या ठिकाणी असलेले सर्वच सहकारी त्या ठिकाणी उपस्थिती लावतो. आपली पुढची मागणी आणि पुढचं पाऊल काय असेल? आमची पुढची मागणी सरळ राज्य सरकारला आव्हान आहे. सर्वप्रथम मंत्रिमंडळ उपसमिती सर्व समिती बरखास्त करण्यात यावी आणि क्युरिटी पिटिशनवर लक्ष केंद्रित करावं. तिथं तुमच्याकडे काही गोष्टी नसतील, घटनात्मक गोष्टी नसतील, घटनात्मक तरतुदीबाबत काही गोष्टी नसतील तर त्या आमच्याकडे भरपूर आहे. सिल्लोड तालुक्यातील जांभळी येथील केळगाव लघु प्रकल्पाचा पाणीसाठा वाढवण्यासाठी धरणाची उंची वाढवावी, त्याचबरोबर सिंचनासाठी केळगाव लघु प्रकल्पाचे पाणी तात्काळ सोडण्यात यावे या मागणीसाठी युवा स्वाभिमानी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राम भगुरे हे आजपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. वारंवार मागणी करूनही सिंचन विभागातील अधिकारी आमच्या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप भगुरे यांनी केला आहे. उपोषणस्थळी 4 तारखेला उपोषणाची नोटीस देऊनही अधिकाऱ्यांनी कुलूप लावून ठेवले होते. चावी देण्याची मागणी उपोषणकर्ते राम भगुरे यांनी केली, पण त्यांनी दिली नाही. त्यानंतर गेटचे कुलूप तोडून प्रवेश करून मांडव टाकून उपोषण सुरू केले आहे. असं आहे जांभई तालुका सिल्लोड
जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर येथील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी केळगाव लघु प्रकल्पाचं पाणी मिळावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे। आम्ही 1 वर्षापासून सतत महाराष्ट्र शासन मंत्रालयाकडे, संबंधित विभागाकडे, संबंधित सचिवांकडे, संबंधित अधिकाऱ्यांकडे, तळा ऑफिसचे असो, इथल्या जो पाटबंधारे विभागाचे सर्वांकडे आम्ही पाठपुरावा करतो आहे, परंतु आमचं काम आतापर्यंत यांनी मागणी मान्य केली नाही। हे निगरगट्ट अधिकारी झालेले आहेत आणि लवकरात लवकर आमची मागणी शेतकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो शकतो की इथले कार्यकारी संचालक आहेत तिरबनवार साहेब, त्याच्यानंतर अधीक्षक अभियंता आहे सब्बिनवार साहेब, त्याच्यानंतर मुख्य अभियंता आहे गवळी आणि सिल्लोड सब डिव्हिजनचे उपविभागीय अभियंता आहे रायबोले। हे सर्व अधिकारी टाळाटाळ करत आहे। आम्ही पाठपुरावा करतो, त्याच्यामधून आम्हाला कळतं आहे की जाणीवपूर्वक हे अधिकारी टाळाटाळ करत आहे। हा तलाव 46 वर्षापूर्वीचा आहे। त्याच्यामध्ये कितीतरी स्क्वेअर घनमीटर असा गाळ साचलेला आहे। ते गाळ काढण्याची पण गरज आहे, त्याच्यामुळे पाणी साठा वाढेल। त्याच्यामुळे त्यानंतर या धरणाची जर उंची वाढवली तर पाणी साठा खाली वाहून न जाता त्या धरणात पाणी स्टोअर होईल, त्याच्यामुळे तिथले त्या स्थानिकच्या लोकांना त्यात पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळेल। शासकीय नोकऱ्यांचं खासगीकरण तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा खासगी उद्योजकांना देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य असून तात्काळ सरकारनं याचा फेरविचार करावा। रिपब्लिकन टायगर फोर्स कंत्राटीकरण खपवून घेणार नाही असा इशारा संघटनेचे प्रमुख विजयकुमार खंडागळे यांनी दिला आहे। सरकारच्या या निर्णयाविरोधात आज क्रांती चौकात रिपब्लिकन टायगर फोर्सच्या वतीनं आंदोलन करण्यात आली। रिपब्लिकन टायगर फोर्सच्या वतीने क्रांती चौक संभाजीनगर येथे हल्लाबोल आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये विविध पदावर असलेले या सर्व मुख्य पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती हे ठेवण्याचे षडयंत्र या महाराष्ट्र शासनाचं आहे। त्याचप्रमाणे ज्या महात्मा जिल्हा परिषदच्या किंवा महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत या सर्व शाळेचं ते खाजगीकरण करण्याचा त्यांचा हा कुटीर डाव आहे। हा डाव हाणून पाडण्यासाठी आज या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन आम्ही केलं। त्याचप्रमाणे आमची एक मागणी आहे की जर तुम्हाला खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये नाही तर या देशामध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धत आणायची असेल तर या देशाचे राष्ट्रपती, या देशाचे पंतप्रधान, त्याचप्रमाणे प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे खासदार, आमदार, कलेक्टर, कमिशनर या सर्व जे मोठे पदं आहेत यांचंही देखील खाजगीकरण करण्यात यावं आणि जी माणसं आहेत खासदार, आमदार असू द्या यांनाही 6 महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर त्यांनी संसदेत आणि विधान भवनामध्ये पाठवावं। जे चांगला आमदार आणि चांगले खासदार जर कधी काम करतील तर मग त्यांना 6 महिन्यासाठी पुन्हा एकदा बढती देण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। कारण हे जर कधी केलं तर या देशामधला जो निवडणूक खर्च आहे हा निवडणूक खर्च होणार नाही आणि सर्वसामान्य जनतेच्या खिशाला झळ पोहोचणार नाही। तेव्हा हे जे त्यांनी केलेलं षडयंत्र आहे हे त्वरित थांबवण्यात यावं आणि विजयादशमीनंतर संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक जनजागरण रॅली, ज्याला भारतीय संविधानाच्या रूपानं संविधान आता हे धोक्यात आहे, संविधान वाचवण्यासाठी, संविधान या देशाला लोकशाही नांदावी, लोकशाही टिकावी यासाठी लवकरच आमच्या पक्षाचे आदरणीय मुख्य मार्गदर्शक डॉक्टर प्रमोददादा दुथडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गावापासून तर तांड्यापर्यंत ही आपण भारतीय संविधान बचाव जनसंपर्क रॅलीचं आम्ही लवकरच आयोजन करीत आहोत आणि एक आमचा हा जो प्रश्न आहे हा आमच्या अस्तित्वाचा आणि आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे। तेव्हा या प्रश्नाला बगल न देता ताबडतोब महाराष्ट्र शासनाने हे दोन्ही GR मागे घ्यावा हीच आम्ही रिपब्लिकन टायगर फोर्सच्या वतीने मागणी करतो। आणि जर कधी त्यांनी हे GR मागे घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। नुकतंच मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी खाजगीकरणातून पोलिसांची पदं भरण्याचा मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे, याबाबत काय सांगू? नाही, याचं कारण असं आहे की पोलीस दल हा अत्यंत कार्यक्षम माणूस आहे आणि जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा रात्रंदिवस कुठल्याही सणाची किंवा कुठल्याही सुट्टीची अपेक्षा न बाळगता मुंबई पोलीस तर हे तर आपला जीव धोक्यात घालून अनेक मागच्या वेळेस
जो 26/11चा हमला झाला, अनेक पोलीस आमचे मित्र शहीद झालेत. आणि जर समजा अशा एक चांगल्या असलेल्या आणि संरक्षणाच्या गोष्टीवर जर कधी तुम्ही खाजगीकरण करत असेल, ती शर्मेनं मान खाली घालणारी गोष्ट आहे. तेव्हा मी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. आणि त्यांनी जे पोलीस दलाचं जे कंत्राटी पद्धतीने जी भरती चालू ठेवलेली आहे, बंजारा समाजाच्या आर्थिक विकासासाठी असलेल्या वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाला आर्थिक तरतूद वाढवण्यात यावी या आणि इतर काही मागण्यांसाठी ॲडव्होकेट अशोक राठोड आणि राजू राठोड हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणस्थळी आज डॉक्टर कृष्णा राठोड यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी भटक्या जमातींचे हक्क मारणाऱ्या काही लोकांना सरकारमधील मंत्री पाठीशी घालत आहेत असा थेट आरोप करीत बोगस जात प्रमाणपत्र घेऊन बंजारा समाजाच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांना वेळीच पायबंद घालावा अशी मागणीही डॉक्टर राठोड यांनी केली. चक्री उपोषण त्यावेळेस अतुल सावे स्वतः या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू. वसंतराव नाईक महामंडळाच्या संबंधित असेल किंवा संख्येने फक्त 16,000 असणारे राजपूत भामटा हे आज 2.5 लाख सर्टिफिकेट वितरित झालेलं प्रकरण असेल किंवा या बोगस प्रकरणासाठी चौकशीसाठी SIT स्थापन करू म्हणून दुसऱ्याच दिवशी पलटी मारणारे अतुल सावे यांना जागृत करण्याचा प्रकरण असेल, हे महत्त्वाचे विषय हातात घेऊन आमचे हे 2 वाघ सातत्याने मागणी करत आहेत. जीवावर आज त्याने जीव तळहातावर ठेवून आज उपोषणाला सतत बसलेले आहेत आणि यांच्याकडे शासनाचं लक्ष अजूनही गेलेलं नाही. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. 2-2, 3-3 दिवसामध्ये सोशल मीडियामध्ये छोट्या छोट्या गर्दीच्या आणि प्रस्थापित लोकांच्या उपोषणाला एवढी मोठी स्थळ देतात. अख्खं मंत्रिमंडळ जाऊन त्यांच्या पायाजवळ लोटांगण घेतं आणि एका मागासवर्गीय जमातीमधल्या माणसांना 13-13, 15-15 दिवस कुटुंबातून उपाशी बसलेले असताना एक मंत्री महोदय किंवा जिल्ह्याचा तालुक्याचा प्रतिनिधी सुद्धा येत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. आम्ही निषेध करतो. ते मंत्री फक्त खोटच बोलले नाही तर दबावाखाली येऊन त्यांनी या ठिकाणी सभागृहात दिलेला शब्द दुसऱ्याच दिवशी पलटी मारली. हा संविधानाचा अपमान आहे. ते म्हणतात की SIT स्थापन करता येत नाही. किती SIT स्थापन केलेलं हे आम्ही दाखवू शकतो. आणि ज्या भ्रष्टाचारांनी आम्ही काहीच मागणी कर, आमची मागणी काय आहे की ज्या लोकांनी बोगस सर्टिफिकेट घेतलेलं आहे, ज्या लोकांनी बोगसगिरी करून नोकरी घेतलेली आहे, त्या लोकांवर कारवाई करा. चोरांना पाठीमागं घालणारे हे मंत्री स्वतः चोर आहेत अशी आमची आता ठाम भावना झालेली आहे. लवकरच घटस्थापना होणार आहे. त्यानंतर नवरात्रात 9 दिवस शहरात ग्रामदैवत कर्णपुरा देवीच्या यात्रेला प्रारंभ होईल. या यात्रेच्या निमित्तानं कर्णपुरा येथील मैदानावर सध्या जत्रेची जोरात तयारी सुरू असून मोठमोठे रहाट पाळणे, मौत काकुवा आणि इतर मनोरंजनाची साधनं उभारण्यात येत आहेत. 9 दिवस चालणाऱ्या यात्रेत शहर आणि परिसरातील त्याचबरोबर शेजारील जिल्ह्यातील काही भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांच्या मनोरंजनासाठी आणि बच्चे कंपनीसाठी विविध खेळ प्रकरणी दरवर्षी येथे उपलब्ध करून देण्यात येतात. त्याचबरोबर खाऊची दुकानं, घरगुती चीजवस्तूंची दुकानंही थाटण्यात येत असून दसऱ्यानंतरही 7 दिवस जत्रा भरलेलीच असते. या जत्रेत दूरवर म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली, गुजरात, राजस्थान तसेच इतर अनेक ठिकाणाहूनही व्यापारी, खेळणीवाले, मनोरंजन साहित्य आणणारे येत असतात. त्यांचा या 15 दिवसात कर्णपुरा देवी यात्रेत चांगला व्यवसाय होतो.
याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. नमस्कार.